चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभ निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यामुळे श्रींचा गाभारा मनमोहक दिसत आहे। सजावटीसाठी शेवंती 200 किलो, अष्टर 80 किलो, गोंडा 150 किलो, गुलाब 100 गड्डी, जिप्सी 10 गड्डी या फुलांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। सदरची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील राहणार रांजणगाव महागणपती यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचे काम श्री फ्लावर्स पुणे यांनी केले आहे। यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले। प्रत्येक वर्षी महत्त्वाचे सण उत्सव खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास सजावट केली जाते। हिंदू नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे। हिंदू नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल झालेले आहेत। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामगजराने परिसर दुमदुमून गेला आहे। या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिकच समाधानी होत आहेत।